हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू मसीहच्या नावाने मी स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी शाबत. आज आपण पवित्र आत्म्याचा सण आमच्या आठवड्यामध्ये साजरा केला. प्रभू येशूने आपल्या सगळ्यांना पवित्र आत्मा दिला आहे आपल्याला सहाय्य करण्यासाठी, एक आपला कैवारी म्हणून आपल्याला दिला आहे. तर जिथे कुठे पवित्र आत्मा उतरतो तिकडे स्वातंत्र्य असतं. हालेलुया. आपण सगळेजण आनंदाने परमेश्वराची स्तुती करूया. त्या स्वातंत्र्याने आपण परमेश्वराची स्तुती करूया. आपले हात स्वर्गाकडे असूया आणि सगळेजण परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद. प्रशंसा
होईल स्वर्गातून तो असेल परमेश्वराचा आत्मा, पवित्र आत्मा. आणि वचन आपल्याला सांगते की परमेश्वराने आपल्याला या दिवसांमध्ये त्याच्या आत्म्याने शिक्का मारला आहे की आपण त्याच्या पवित्र आत्मा एका व्यक्तीच्या जीवनामध्ये दर्शवतो की तो परमेश्वराचा व्यक्ती आहे. परमेश्वराचं वचन सांगतं जे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ते परमेश्वराचे पुत्र आहेत. प्रभू आम्हाला धन्यवाद देतो परमेश्वर, धन्यवाद देतो तुझ्या पवित्र आत्म्यासाठी परमेश्वर. धन्यवाद देतो प्रभू की तुझ्या पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो परमेश्वर. धन्यवाद तुझं वचन सांगतं आमच्या बलाने नाही, आमच्या ताकदीने नाही परमेश्वर, तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने सगळे कार्य होतात पिता. तुला धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आणि प्रभू ही पूर्ण वेळ तुझ्या हाती देतो परमेश्वर, ही पूर्ण स्वभाव तुझ्या हाती देतो परमेश्वर. असं आम्ही तुझं वचन ऐकणार, तू आमचे डोळे उघडशील परमेश्वर. तुझा आत्मा या जागेमध्ये कार्य करणार, पवित्र आत्मा तुला आम्ही पूर्ण सूट देतो या जागेमध्ये कार्य करण्यासाठी. असं आम्ही तुझं वचन ऐकू परमेश्वर, तू आमचे डोळे उघडशील परमेश्वर. आणि आज तुझ्या लोकांचा तुझ्या आत्म्यासोबत एकांना सामना होईल. मी येशू मसीहच्या नावाने प्रार्थना करतो. हालेलुया. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण या आठवड्यामध्ये सण जो साजरा केला शावत, आणि विश्वासी लोक पेंटिकॉस्ट म्हणून साजरा करतात. या सणाचं वैशिष्ट्य काय? हा यहुदी लोकांचा सण आहे. या म्हणू शकता यहुदी लोकांचा सण असल्यामुळे त्या दिवशी तो सुट्टी असतो. हा सिवान वर्ष, हिब्रूचा महिना वर्षाच्या कॅलेंडरमध्ये सिवान महिन्यामध्ये येतो. आणि त्या हा दिवसाचं वैशिष्ट्य काय या सणाचा की जुन्या करारामध्ये जेव्हा इस्रायल इजिप्तमधनं जेव्हा बाहेर आले, इजिप्तमधनं त्याच्या सिनाई पर्वतपर्यंत जाण्यासाठी त्यांना 7 आठवडे लागले, म्हणजे एकूण 50 दिवस लागले. आणि त्या जागेवर त्याला परमेश्वराने सिनाई पर्वतावर काय केलं, त्यांना नियम दिला, 10 आज्ञा दिल्या आणि नियम त्यांना दिला. तो दिवस साजरा केला जातो. शावत हा सणाचा 2 वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. एक आहे नैसर्गिक आहे आणि दुसरा आहे आत्मिक. नैसर्गिक म्हणजे काय माहित आहे का की हा सण जो आहे पिकाचा सण. पिकाचा सण म्हणतात गहू आहे. या दिवसामध्ये इस्रायल शहर देशामध्ये सर्वात जास्त गव्हाचा पीक येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, ह्या दिवसामध्ये परमेश्वराने त्यांना 10 आज्ञा दिले होते, नियम दिले होते. या सणाला यहुदी लोक म्हणतात फीस्ट ऑफ हार्वेस्ट, म्हणजे कापणीचा सण म्हणतात. या हप्त्याचा सण पण म्हणतात त्याला. नवीन करारामध्ये त्याला पेंटिकोस्ट म्हणतात. शावतचा अर्थ आहे, दुसऱ्या याच्यामध्ये शावत म्हटलं जातं की शपथ घेणे. कारण त्या दिवशी इस्रायल लोकांनी शपथ घेतली की परमेश्वराने जो त्यांना आज्ञा दिली, परमेश्वराने जो नियम दिला ते तो भक्तीपूर्वाने परमेश्वराने दिलेल्या आज्ञेचं पालन करतील म्हणून ह्या दिवसामध्ये आहे. आणि त्या दिवशी वैशिष्ट्य काय की सगळे जे इस्रायल जे लोक होते त्यांना निवडायचा होता कोण पाहिजे. जे परमेश्वराचे लोक, ज्यांना परमेश्वराची भक्ती होती ते लोक परमेश्वर व त्याच्या आज्ञाला नियम, बाकीच्या लोकांनी नाही निवडलं. आणि म्हणून या दिवशी म्हणजे जे आहे त्यांना परमेश्वराने काय, त्या दिवशी परमेश्वराने याजक आणि लेवी निवडले. जे लोक जे परमेश्वराची खास लोक असेल, खास प्रजा असेल म्हणून. आणि या दिवसामध्ये काय वैशिष्ट्य काय की पिकाचा सण असल्यामुळे खूप म्हणजे इस्रायलमध्ये पीक आल्यामुळे ते लोक गव्हाच्या पिकामध्ये परमेश्वरला अर्पण करतात. जो पहिला प्रथम येतो
सर्वात चांगला पीक आहे तो परमेश्वरला अर्पण करतात. आणि आपण पाहायला गेला या सणामध्ये निर्गमन 34 अध्याय वचन 22 वाचू. याच्यामध्ये काय लिहिलंय बघू या वचनामध्ये. परमेश्वरांनी त्या वचनामध्ये, तू सप्ताहाचा म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळ. गव्हाच्या पिकाचे पहिले धान्य या सणासाठी वापर आणि वर्ष परिवर्तनाच्या काळात सुगीचा सण पाळ. हालेलुया. काय लिहिलंय की ह्या सणामध्ये जो पहिला प्रथम चांगला फळ असेल तो परमेश्वरसाठी इस्रायल लोक देतात. म्हणून आणि या सणामध्ये काय परमेश्वराने केलं, ह्या गव्हाचा जो पीक आहे हा सण पाळण्यासाठी सांगितलं. आणि या सणामध्ये 3 ऐतिहासिक 3 गोष्ट आपण पाहायला भेटतो आपल्याला. पहिली गोष्ट काय माहिती का, ह्या सणामध्ये जेवढे इस्रायल लोक आहेत, ज्या ज्या जेरुसलेम मध्ये सगळे जण येतात, ज्या ज्या देशामध्ये ते लोक राहतात, ज्या ज्या इस्रायलच्या शहरामध्ये राहतात, सगळेजण जेरुसलेम मध्ये येतात. आणि जेरुसलेम मध्ये ह्या दिवशी खूप भीड असते, खूप लोकांची गर्दी असते. त्यावेळी तेव्हा हा जेरुसलेम मध्ये हा सण पाळण्याकरता येतात, हा सण साजरा करण्यासाठी येतात. परमेश्वराने दिलेला सण आहे हा. आणि दुसरी गोष्ट का, पहिली गोष्ट काय आहे की हा सण जो आहे यहुदी लोकांचा आहे. आणि यहुदी लोक याला काळजीपूर्वने या म्हणू शकता पूर्ण अंतःकरणाने पाळतात. कारण ज्या ज्या शहरामध्ये ते लोक असतील ते लोक पहिली गोष्ट जेरुसलेम मध्ये येतात. दुसरी गोष्ट काय की हा दिवसाचा सुट्टीचा दिवस आहे. यहुदी लोक ह्या दिवसामध्ये कुठलेही काम करत नाही. पाहायला गेला शाळा सगळं सरकारी जे काम ह्या दिवशी बंद असतात. कारण हा दिवस जो आहे विश्रामाचा दिवस मानला जातो परमेश्वराचा. आणि तिसरी गोष्ट काय या सणाचा माहित आहे का, की ह्या दिवशी या सणामध्ये यहुदी लोक 2 पाव जे आहेत या सणामध्ये जो जे पीक येतं त्याच्यातून ते लोक भाकरी जे बनवतात त्या म्हणून पाव ते परमेश्वरला अर्पण करतात मंदिरामध्ये. आज सर्वात चांगलं पिकाचा ते लोक भाकरी बनवतात, पाव बनवतात आणि परमेश्वरला अर्पण करतात. धन्यवाद देत की परमेश्वराने चांगली पीक दिली म्हणून ते लोक आठवण करतात. आणि दुसरं बघायला गेलं पेंटिकोस, जमीन करारमध्ये पेंटिकोसचा दिवस म्हणतात त्याला. त्या दिवशी हा कापणीचा सण असल्यामुळे पूर्ण जेरुसलेम रस्त्यामध्ये खूप लोक भीड होतात. यावेळी सगळ्या बाजूनी लोक येतात आणि परमेश्वराचा चांगला पण परमेश्वराची दया साजरा करण्यासाठी येतात. कापणीचा सण साजरा करण्यासाठी येतात. आणि या दिवशी आहे आपण पाहतो येशू वरती जाणार होता. सगळे यहुदी लोक त्याचे शिष्य जे आहेत जमले होते आणि प्रभू येशूने त्यांना सांगितलं मी जातो आहे, तुम्ही येरुशलेम मध्ये थांबा. कारण मी माझ्या पिताने जो अभिवचन दिला होता की पवित्र आत्मा येणार तुमच्यावरती म्हणून त्याच तरी तुम्ही थांबा. पाहतो आपण या दिवशी सगळे येशूचे शिष्य एकूण मिळून सगळे 120 लोक एका घरामध्ये होते. ते लोक त्या घरामध्ये असतानाचा एकच लक्ष होतच प्रार्थना करणे. ते 120 लोक सगळे प्रार्थनामध्ये होते. तुम्ही म्हणू शकता क्वारंटाईन या घरातून बाहेर गेले नाही कोणी. सगळे 120 एक मन एक हृदयाने प्रार्थना करत होते. आणि आपण पाहूया प्रेषित 2 अध्याय वचन 2 ते 4 वाचूया. अचानक आकाशातून आवाज ऐकू आला. तो आवाज सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यासारखा होता. ज्या ठिकाणी ते बसले होते ते घर त्या आवाजाने भरून गेले. त्यांनी अग्नीच्या ज्वालांसारखे काहीतरी पाहिले. त्या ज्वाला विभक्त होत्या आणि तेथील प्रत्येक मनुष्यावर एक एक अशा उभ्या राहिल्या. ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. हालेलुया. यामध्ये आपण एक गोष्ट काय पाहतो माहितीये का,
की ज्या घरामध्ये ते बसले होते, ज्या घरामध्ये जमून प्रार्थना करत होते एक मनामध्ये, की ते पवित्र आत्माला पूर्ण घरावरती आला त्या. आणि ते सगळे जेवढे जे जे होते तिथे बसले होते प्रार्थना करत, त्या सगळ्यावरती परमेश्वरचा आत्मा आला. तो दिवस होता आकाश फाटला गेला. तो दिवस होता परमेश्वर पवित्र आत्मा व अग्नी सगळ्यावरती आला. एक मोठ्या वादळाप्रमाणे आला, एक मोठ्या आवाजाने आला आणि सगळ्यावरती ह्या दिवशी तो राहिला. आपण काय पाहतो की ह्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा सगळ्यावरती आला, सगळेजण जेवढे जे आहेत सगळेजण पवित्र आत्मामध्ये भरले. आणि सगळे पवित्र आत्मा भरल्यानंतर आपण त्यामध्ये अजून एक पासून 2 वस्तू यामध्ये पाहायला भेटतं. पवित्र आत्माने दोन्ही आपल्याला पाहायला भेटतं की सगळेजण पवित्र आत्मामध्ये भरले आणि त्यामध्ये लिहिलं आहे की अग्नी त्यांच्यावरती होती. ते सगळं पवित्र आत्मामध्ये भरल्यानंतर सगळेजण आज्ञा भाषामध्ये बोलू लागले, या वेगवेगळ्या भाषामध्ये बोलू लागले, या वेगवेगळ्या अन्य भाषामध्ये प्रार्थना करू सगळेजण. आणि ज्यावेळी जेव्हा पवित्र आत्माला मोठ्या आवाजाने वादळाप्रमाणे सगळ्याचे जेरुसलेममध्ये रहिवासी जे राहत होते आजूबाजूला सगळेजण तिकडे आले पाहण्यासाठी की हा आवाज कुठे आला. आणि तेव्हा पाहते की प्रभू येशूचे जे शिष्य आहेत एवढे पवित्र आत्म्यामध्ये भरले होते की त्यांना वाटलं हे दारू पिऊन दिवसा काय करताय तिथे म्हणून. तेव्हा पेत्रस म्हणतो हे दारू पिले, आम्ही कोणी दारू पिलेलं नाही. हा दिवस होता जो परमेश्वराने जुन्या करारामध्ये भविष्यवाणी केली होती की अंतिम दिवसामध्ये मी माझा पवित्र आत्मा उघालेन माझ्या लोकांवरती. आणि तो आज तो दिवस आहे. त्यामुळे 3 गोष्ट सांगितल्या होत्या परमेश्वराने. काय की जेव्हा पवित्र आत्मा आहे तुमचे लोक भविष्यवाणी करतील. आपण तिकडे पाहतो लोक भविष्यवाणी करायला लागले. दुष्टांत त्यांना दिसायला लागलं दुष्टांमध्ये पाहण्यासाठी आणि स्वप्न पाहण्यासाठी. जेव्हा पवित्र आत्मा येतो त्यामुळे 3 गोष्टी होतात. ते लोक भविष्यवाणी करू लागले, दुष्टांत पाहण्यासाठी त्यांना मिळाला आणि स्वप्नाद्वारे पाहायला लागले. आणि 4थी गोष्ट काय, ते भविष्यवाणी तर केली अन्य भाषेमध्ये. जेव्हा ते बोलत होते सगळे जे जेरुसलेममध्ये ज्या शहरामध्ये होते ते सगळ्या लोकांना आपल्या भाषामध्ये ते लोक ऐकत होते. हालेलुया. 3 गोष्ट आपण पाहतो. काय, जेव्हा पवित्र आत्मा आला सगळ्यांवरती, अन्य भाषेमध्ये भविष्यवाणी केली, दुष्टांत पाहिलं, 3री गोष्ट काय, स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि त्या दिवशी कलिसियाचा जन्म झाला. कारण त्या दिवशी आहे जे 3000 जे यहुदी लोक होते, म्हणजे आजूबाजूला 3000 लोक कलिसियामध्ये आले. त्या दिवशी 3000 जे लोक होते विश्वासी झाले. त्या दिवशी 3000 जे लोक आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये आले. तर त्या दिवशी आहे ते 3000 जे लोक होते त्यांनी आमचं जीवन बदललं. त्या दिवशी आहे ते लोक विश्वासी झाले. आणि त्या दिवस आहे ते लोकांनी येशूला ग्रहण केलं. त्या दिवशी आहे ते लोकांनी येशूवर विश्वास केला. येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराने सांगितलं होतं की जेव्हा पवित्र आत्मा येईल, जेव्हा पवित्र आत्मा येतो तुम्हाला सहायता करेल, तुम्हाला शिकवेल म्हणून त्याने सांगितलं होतं. तो पवित्र आत्मा आल्यानंतर परमेश्वराचं महान कार्य आपण पाहतो. असं अद्भुत कार्य आपण पाहतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, 40 दिवस ते क्वारंटीन मध्ये एकच जागेवर होते, एकच रूम मध्ये होते, त्यांना बाहेर जाता आलं नाही. आपण पण या शेवटच्या दिवसामध्ये राहतोय. आपण पण आतमध्ये आहे हे सगळे. तो दिवस होता परमेश्वरचा आत्मा त्यांच्यावरती सगळ्यावरती आला. ते सगळ्या पवित्र आत्मामध्ये परिपूर्ण झाले, पवित्र आत्मामध्ये भरले गेले, अग्नीमध्ये भरले गेले, भविष्यवाणी करायला लागले, अन्य भाषेमध्ये बोलू लागले, स्वप्न पाहायला लागले, दुष्टांत पाहायला लागले. तुम्हाला पण पाहिजे पवित्र आत्मा. कारण तो दिवस जेरुसलेममध्ये जर परमेश्वर आत्मा त्याला उडाला, हा दिवस होता
शावरचा दिवस, या पेंटिकोटचा दिवस तुम्हाला पण पाहायचा आहे का? तुम्हाला पण पवित्र आत्म्याने भरायचं आहे का? तुम्हाला पण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायचं आहे? काय करायला लागेल? पवित्र आत्म्यामध्ये भरावं लागेल पहिला. जर दृष्टांत पाहायचा आहे, अन्य भाषेमध्ये जर बोलायचं आहे, स्वप्न जर पाहायचं आहे का? तुम्हाला इच्छा आहे परमेश्वरचं राज्य करायचं का? तुम्हाला इच्छा आहे परमेश्वरच्या राज्यामध्ये कार्य करायचं का? तुम्हाला अंतःकरणामध्ये इच्छा आहे की मी पण सेवा केली पाहिजे परमेश्वराची? जर तुम्हाला पण इच्छा आहे, तुम्हाला पण पवित्र आत्मा परमेश्वर देईल. तुम्हाला पण परमेश्वरचा पवित्र आत्मामध्ये भरेल. तुम्ही पण पवित्र आत्मामध्ये परिपूर्ण होऊ शकतात, पवित्र आत्मामध्ये भरू शकतात, अग्नीने भरू शकतात आणि कार्य करू शकतात. लक्षात घ्या, परमेश्वराने त्याचा पवित्र आत्मा दिला आपल्याबरोबर सदा आणि सर्वदा राहण्यासाठी. परमेश्वरचं राज्याचं कार्य पवित्र आत्म्याशिवाय नाही करू शकत. जर पवित्र आत्मा नाही आणि माझ्यावर किती जरी मला वचन माहित असलं तर वचन फक्त अक्षर आहे, कार्य नाही करणार. कारण प्रभू येशूने जेव्हा जर कार्य केलं, जरी तो वचन होता, जरी तो मनुष्याचा पुत्र बरोबर त्यांनी जर कार्य केलं, पवित्र आत्मामध्ये भरून कार्य केलं. जर परमेश्वराने प्रभू परमेश्वर असून, तो प्रभू असून तर पवित्र आत्माने भरून जो कार्य करू शकतो, तर तुम्हाला व आम्हाला किती पवित्र आत्म्याची गरज आहे? पवित्र आत्म्याशिवाय जर आपण कार्य करतो ते परमेश्वरचं कार्य नाही, तर धर्माचं कार्य असेल. पवित्र आत्मा भरून कार्य करतो, तो परमेश्वरचा राज्याचं कार्य आहे. तो पवित्र आत्मा देव परमेश्वरने त्याच्या लोकांना दिला, शिष्यांना दिला. त्या शिष्याबरोबर 12 बरोबर अजून पण होते लोक, ते लोकांना पण परमेश्वरने भरून दिलं. तुम्हाला पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट काय? परमेश्वरचा आत्मा पाहण्या मिळवण्यासाठी, भरण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायची. एक, मला सेवा करायची आहे. काय? मला सेवा करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, मला त्याची ताण पाहिजे. कारण येशू स्वतः बोलतो, ज्याला ताण आहे त्याने माझ्याकडे यावं. का तुम्ही तयार आहे? जर तुम्ही तयार आहे तर परमेश्वर पण तयार आहे पवित्र आत्मा देण्यासाठी. जर तुम्ही तयार आहे, तो पवित्र आत्मा तुमच्या सगळ्यांवरती येईल. त्या पवित्र आत्मा तुमच्यावरती आल्यानंतर जे लोक ऐकतायत, तुम्ही जे लोक आहेत ते ऐकतायत, हा शेवटचा दिवस, पेंटिकोटचा दिवस, शताब्दी या. काही लोक जर मागे हटले असेल, जर तुम्ही काही पापामध्ये अडकले असेल, मला संधी परमेश्वर देतो, मी नाही देईल, परमेश्वर देतो यावेळी. आणि तुम्हाला आमंत्रित करतो यावेळी, तुम्ही या. निराशा न होता पश्चाताप करा, डोळे बंद करा, त्या वधस्तंभाकडे येऊया पश्चाताप करत. आणि जसं त्या वधस्तंभाकडे येता, अंतःकरणामध्ये पश्चाताप करा की प्रभू माझ्यावर क्षमा करा. जर प्रभूचं कार्य हलका मनाने घेतला असेल, जर परमेश्वरचं कार्य जर समजावता केला असेल, जर परमेश्वरच्या कार्यामध्ये पहिलं स्थान जर दिलं नसेल, तर ही वेळ आहे पश्चाताप करण्याची, ही वेळ आहे आपला पाप पश्चाताप करून परमेश्वर करण्याच्या. परत एकदा सांगा की प्रभू मी थंड झालो होतो, मी झोपलो होतो प्रभू, आता माझ्यावर तू घाल प्रभू, मी आता उठतोय प्रभू, मी परत येतोय तुझ्याकडे. मला तुझ्या पवित्र आत्म्याने भर, मला तुझ्या समर्थाने भर, मला तुझ्या आज्ञेने भर, मला तुझ्या सेवकांमध्ये लागेल. जे लोक ऐकतायत, पवित्र आत्मा जास्त तयार आहे तुमच्यावरती उतरण्यासाठी. तुम्ही तयार आहे ना घेण्यासाठी? प्रभू धन्यवाद देतो, हा तू दिवस समोर आलेला. धन्यवाद देतो आमच्या मन, आमच्या कान, आमच्या उघड तुझ्यासाठी.
आमच्या अंतकरणामध्ये एक गूढ एक धाम दे तुझ्या आत्म्यासाठी. आणि आम्हाला इच्छा आहे प्रभू तुझी सेवा काय करण्यासाठी, तुझी सेवा करण्यासाठी, तुझ्या लोकांना तुझ्या राज्यामध्ये आणण्यासाठी, तुझं राज्य वाढवण्यासाठी. मला भर ही प्रार्थना करा की प्रभू येशू मी तुझ्याकडे येतोय पश्चाताप करत प्रभू मला भर तुझ्या पवित्र आत्म्याने, मला भर तुझ्या अग्नीने, प्रभू भर मला सामर्थ्याने, प्रभू मला वर्धाने पाहिजे तुझी सेवा करण्यासाठी. जे काय ऐकताय सर्व जे लोक आहेत मी मागा परमेश्वर मी देणारा नाही पवित्र आत्मा, परमेश्वर देणारा आहे. कारण तो परमेश्वरचा आत्मा आहे. मी फक्त मला सांगतो कसं करायचं. सर्वजण डोळे बंद करूया, आपले हात एकदम उघडलेले असतो. जो पवित्र आत्मा इथे उतरतोय आता तोच तुमच्याकडे तिकडे उतरेल. जे जे लोक ऐकतात सगळ्यावरती उतरेल. हालेलुया हालेलुया. सगळ्यावरती उभी आहे. आम्हाला पवित्र आत्म्याचं स्वागत आहे आमच्याकडे. स्वागत आहे यासाठी आम्ही कामाला आहे प्रभू भूकत आहे भर तुझ्या पवित्र आत्म्याने भर प्रभू भर. सगळं हृदय उघडून भरा त्या पवित्र भरा 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 तो उतरतो सगळ्यावरती.
तो उतरतो सगळ्यावरती, सामर्थ्याने उतरतोय, सामर्थ्याने उतरतोय, सामर्थ्याने उतरतोय. से फिर से तो अभिषेक कर दे, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे.
कसा भरता अन्य भाषेमध्ये बोलत राहूया. कसा भरताय भविष्यवाणीचा आत्मा. भविष्यवाणी करण्यासाठी परमेश्वर देतोय. भविष्यवाणी करण्यासाठी मला विश्राम मारण्याचा आत्मा पाहिजे. परमेश्वर देतोय. प्रार्थना करतो प्रभू त्यांचे यशाने डोळे उघड. त्या पवित्र आत्माने भरून दुष्काळ स्वप्न पाहण्यासाठी दुष्काळ तुमचे डोळे उघडले जात आहेत. यशाने तुमचे मन उघडले जात आहेत. स्वर्ग उघडलेला आहे. विश्वासाने त्या स्वर्गाकडे पहा. तसं स्टीफन विश्वासाने पाहिलं. विश्वासाने पहा. विश्वासाने पहा पिता परमेश्वर. समर्पण परमेश्वरला आणि त्याचे दैनी हात येशूला पहा. विश्वासाने विश्वासाने जसं पाहता लक्ष करताना परमेश्वराकडे देवा. इकडे बघू नका. मनीकडे लावू नका. आपण सगळे जण गेले त्या उपस्थितीमध्ये आहे. सगळे पवित्र आत्मामध्ये भरल्या सगळे बनवा.
कितना प्यार किया हमें पापों से बचाने को अपने बेटे को बुला दिया पिता तूने हमसे कितना प्यार किया हमें पापों से बचाने को अपने बेटे को बुला दिया जय हो सारा दूल्हा जाऊंगा राजा तेरी महिमा गावे सदा तू है यीशु धन्यवाद और सगळे आराधना करता है परमेश्वर तुम्हाला स्पर्श करतो परमेश्वर स्वर्ग सा उघडलेला आहे जिससे तुम्ही आराधना करता परमेश्वर स्पर्श त्या उपस्थित जा आनंद घेऊया त्याला स्पर्श करू द्या असं तुम्ही भरताय त्या पवित्र आत्म्यामध्ये सगळे दुष्ट सोडून जाणार सगळे दुष्ट सोडून जाणार त्या परमेश्वरच्या आत्म्याने कुठलाही दुष्ट राहू शकत आशीर्वाद सगळ्यांना तुझ्या प्रेमामध्ये भर तुझ्या शांतीमध्ये भर ज्या लोकांचं मन हृदय दुखवलेला त्यांना स्पर्श कर त्याची नाही त्या लोकांना आशीर्वाद यीशु का नाम लेकर स्तोत्र करना यहोवा तुझ पर आशीष दे और तेरी रक्षा करे यहोवा तुझ पर अपने मुख का प्रकाश चमकाए और अनुग्रह दे यहोवा अपना मुख तेरी ओर करे और तुझे शांति दे प्रभु यीशु मसीह का अनुग्रह परमेश्वर का प्रेम और पवित्र आत्मा की सहभागिता सदा तुम पर होती है